नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन। अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला मग तुमचा जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात। हे बघा, पूर्ण उंची घ्यायची आहे 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5 इंचाची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी, 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर आणि जितकं शोल्डर घेणार आहे तितकीच आपल्याला मोंड्याची उंची घेऊन हा बॉक्स तयार करून घ्यायचा। कोपऱ्यामधून मोजायचं 1.25 इंच अंतर आणि हा मागच्या मोंड्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे। गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंचाची, 2.25 इंचाची गळा रुंदी घ्यायची आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। हा बॉक्स तयार झाल्यानंतर आपल्याला इथून असं थोडंसं बाहेर जायचं आहे आणि इथे आपल्याला असा याप्रमाणे आकार द्यायचा आहे। आपल्याला कटवर्क गळा असा करायचा आहे। बघा, हे थोडं डार्क करून घ्यायचं आहे। नंतर आता आपल्याला मोंढ्याचा आकार कट करून घ्यायचा। त्याच्यानंतर आपण घ्यायचं कॅनव्हास, त्याची अशी डबल फोल्ड घडी करायची, बंद बाजूकडे ठेवून एक पदर ओपन करायचा, तिथे पिन लावून घ्यायची आणि जो गळा आपण कपड्यावरती आखलाय तोच आपल्याला कॅनव्हासवरती असं उमटवून घ्यायचा आहे ह्याप्रमाणे। इथे सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची आहे। पिन काढली की पुन्हा याला डबल फोल्ड करायचं आणि पुन्हा एकदा असं कॅनव्हासवरती उमटवून घ्यायचा आहे। तो गळा जो आखलेला आहे आपण तोच गळा उमटवून घ्यायचा आहे। नंतर ह्या कॅनव्हासला आपण त्या रेषेच्या बाहेर थोडासा 1 इंच अंतर सोडून कट करून घ्यायचं आहे। इथे सुद्धा आपण एक सेंटर काढला, कपडा घेतला, त्याच्यावरती अस्तर ठेवलं आणि मोंड्याचा भाग आहे तो थोडासा कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर पीस ओपन करायचा आहे, अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती आपल्याला जे कॅनव्हास आपण कट केलं ते आपल्याला ठेवायचे। बरोबर सेंटरला असं सेंटर लावायचा, तिथे पिन लावून घ्यायची, खालच्या साईडनी सुद्धा सेंटर व्यवस्थित बघून तिथे सुद्धा पिन लावायची आणि जी रेषा आपण मारली त्या रेषेवरती शिलाई मारून घ्यायची। अगदी व्यवस्थित आणि सावकाश असं सांगितलं आपल्याला डिझाईन कशी करायची ते। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे रोजच्या रोज नवीन व्हिडिओ येणार आहे त्याचे नोटिफिकेशन पहिले तुम्हाला मिळेल। बघा, जी आपण रेष मारलेली त्याच्यावरतीच अगदी अशी सावकाश शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे। जसा आपण आकार दिला तसंच आपल्याला तो कपडा असा फिरवायचा आहे। अगदी सावकाशी शिलाई मारायची म्हणजे व्यवस्थित असा गळा तयार होईल। पिन काढून घ्यायची, मधला जो कॅनव्हास आहे तो असा कट करून घ्यायचा आहे। शिलाईपासून थोडंसं लांब कट करायचं आहे, एकदम शिलाईला खेटून कट करायचं नाही आहे। बघा, हे कट झाल्यानंतर आपल्याला असे नॉचेस द्यायचे, तिथे सुद्धा आपल्याला शिलाईला धक्का लागला नाही पाहिजे याची तेवढीच आपण काळजी घ्यायची आहे। इथे कोपऱ्यामध्ये सुद्धा अगदी व्यवस्थित असे नॉचेस देऊन व्यवस्थित असं आपल्याला आता कॅनव्हास आणि अस्तर असं वळवून घ्यायचे। बघा, असं हाताने अगदी व्यवस्थित जे आकार आपण हे केलेले आहेत दिलेले आहेत ना ते असे बोटाने व्यवस्थित करून घ्यायचे। अस्तर आणि कॅनव्हास असं मध्ये घालून वरतून आपल्याला ही दाबटीप मारून घ्यायची। प्रत्येक वेळी कपडा व्यवस्थित करत चालायचा म्हणजे काय होईल, जो आकार आपण दिलेला आहे तो अगदी व्यवस्थित असा तयार होईल। बघा, अगदी सुंदर अशी आपली डिझाईन तयार होणार आहे। त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, मैत्रिणींमध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। अगदी सावकाश असं सांगितलेलं आहे तुम्हाला डिझाईन कशी करायची आहे। बघा, आपली दाबटीप देऊन झाली आणि अगदी सुंदर असा आपला गळा तयार झाला। आता कपड्याला पलटी मारायची, पूर्ण अस्तर आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचे। हाताने कपडा प्रत्येक वेळेस व्यवस्थित करायचा आहे म्हणजे काय होईल, फुगा वगैरे पडत नाही आणि ब्लाऊजला फिनिशिंग छान येते। बघा, अस्तर जॉईंट झालं की आपल्याला हा जो एक्स्ट्राचा कपडा दिसतो हा सगळा असा कट करून घ्यायचा आहे। सगळीकडनं आपला जे एक्स्ट्राचा जो पीसचा कपडा दिसतो ना तो सगळा कट करायचा म्हणजे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येते। लगेच आता आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे आहेत।
टक्सला आपण पॉईंट टाकले आणि खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच असे आपल्याला टक्स मारून घ्यायचे। दोघंही टक्स आपले सारखेच आले पाहिजे। लगेच आपल्याला कमरेला पट्टी लावायची, पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि सरळ अशी वरतून ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची। दोन्ही टक्सच्या मध्ये आलं की पट्टीला एक प्लेट टाकायची आणि शिलाई पूर्ण करायची। नंतर पट्टीवरती अशी दाबटीप द्यायची। दाबटीप झाल्यानंतर पट्टीला मध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई आपल्याला मारून घ्यायची। बघा आपली पट्टी लावून झाली, पाठीचा भाग हा कंप्लीट असं तयार झालेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला एक लेस लावायची। लेस लावताना नाजूक अशी लेस घ्यायची छोटीशी आणि ती आपल्याला इथे अशी गळ्यावरती लावून घ्यायची। बघा अगदी व्यवस्थित जसं आपण गळा म्हणजे आकार दिलेला आहे तसंच आपल्याला ते फिरवत फिरवत ती लेस लावून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित। लेसला आधी एका कडेला शिलाई मारून घ्यायची आहे। बघा आपली ही लेस लावून झाली। एक शिलाई आपण मारली की आपल्याला लेसला पुन्हा दुसऱ्या बाजूने सुद्धा एक शिलाई मारून घ्यायची। म्हणजे लेसच्या दोन्ही कडेला जर शिलाई मारली तर लेसचा लुक छान दिसतो। मैत्रिणींनो, अशा नवीन नवीन डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलवर आजच भेट द्या आणि सबस्क्राईब सुद्धा करा। बघा अगदी सुंदर असा गळा तयार झाला। त्याच्यानंतर आपण हे कॉन्ट्रास्ट कपडा घेतला। 3 इंच रुंदीची ही पट्टी आहे आणि लांब आपण ती भरपूर घेतलेली आहे। तिला असं डबल फोल्ड करायचं आणि शिलाई मारून घ्यायची। नंतर तिला अशा प्लेट टाकून घ्यायच्या। बघा त्याची आपल्याला फ्रिल तयार करायची। फ्रिल तयार झाली आपली। जो शिलाईच्या बाहेर जर एक्स्ट्रा कपडा आपल्याला दिसतोय ना तो असा कट करून घ्यायचा आहे। जिथे जिथे आपल्याला जास्त वाटतं तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित। नंतर इथे आपण अशी एक रेष मारून घ्यायची म्हणजे आपल्याला काय होईल, फ्रिल लावायला अगदी परफेक्ट अशी लावता येईल। बघा ह्याप्रमाणे आपण ही फ्रिल लावणार आहे। जी रेषा आपण मारली त्याच्यावरतीच आपल्याला ही फ्रिल ठेवायची अशी आणि शिलाई मारून घ्यायची। खूप सुंदर अशी आपण आज डिझाईन बनवली आहे। अगदी सहज तुम्हाला सुद्धा ही डिझाईन बनवता येईल। बघा आपली लेस लावून झाली, हे फ्रिल लावून झाली। त्याच्यावरती आपण ही लेस लावणार आहे। जी लेस आपण गळ्याला वापरली तीच लेस आपण इथे वापरणार आहे। बघा लेस लावून झाली। अगदी सुंदर अशी आपली फ्रिल पण लावून झाली। आता आपल्याला बनवायचे लटकन। त्याच्यासाठी आपण 2 इंच रुंदीचा कपडा घेतला, त्याला पण असं फोल्ड करून घेतलं, शिलाई मारून घ्यायची आहे। त्याची सुद्धा आपल्याला छान अशी फ्रिल बनवायची। बघा ह्याप्रमाणे एकदम छोट्या छोट्या प्लेट टाकायच्या म्हणजे सुंदर अशी फ्रिल तयार होईल। या फ्रिलचे आपण 2 भाग करायचे। हा कपडा घेतला आपण, त्याला एक साईडने असा गोल आकार दिलेला आहे। जो गोल आकार दिला तो शिवून घ्यायचा, त्याला पलटी मारायची आणि त्याच्यावरती आपल्याला द्यायची दाबटीप। दाबटीप झाल्यानंतर तो फ्रिलचा एक तुकडा घ्यायचा आणि याच्यावरती असं लावून घ्यायचा आहे। बघा ह्याप्रमाणे त्याच्यावरती आपल्याला ती लेस लावून घ्यायची।
बघा आता हे नॉट टाकल्यानंतर आपलं सुंदर असं हे लटकन तयार होईल. हे सुद्धा लटकन आपल्याला त्याचप्रमाणे बनवायचं आहे. याच्यावरती सुद्धा एक गोल्डन लेस आपण लावून घेणार आहे. इथे सुद्धा अशी नॉट टाकली की आपलं सुंदर असं हे लटकन तयार होतं. बघा आपले दोन्ही लटकन आपले तयार झालेले अगदी छान असे. आता साधारण 2-2.5 इंच अंतर मोजून घ्यायचं वरतून खाली आणि ते नॉड आपल्याला तिथे जॉईन करून घ्यायचे. नॉड बांधून बघूया आपल्या ब्लाऊजचं फायनल लुक. मैत्रिणींना आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा आणि सुंदर सुंदर व्हिडिओ बघण्याचा आनंद घ्या. आपली ब्लाऊज डिझाईन अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले. ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.